ब्रेकफास्ट राईडला खाल्ले बायकोचे टोमणे कांदे पोहे रॉंग बायकोचे टोमणे राईट हा खाली हे सगळे उज्जैन आहे आमचं सागर समजलं मी अजून लग्न काय केलं तुझ्या पार्टी कोणाला घेऊन आलाय मला नाव पण नाही माहिती द्या आता आपण आहोत बुलेट वर्ल्डमध्ये. आता आहोत म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 2 तास इथे आहे. मगाचपासून आमची टीम सगळं चालू आहे. उद्याच्या राईडच्या सगळ्या गोष्टी काय तयारी काय नाही सगळं. आणि आम्ही सज्ज आहोत. अथर्व, रोहित, मी, सागर गेला आहे काही कारणास्तव. सागर आणि राहुल. आता आपण डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी बाईकवरती. उद्या आपली राईड चालू होते. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आज आहे राईडचा दिवस, ज्या गोष्टीची आपली 1-1.5 महिना तयारी चालू आहे. तर आज आपण जातो इगतपुरीला. ही आपली ब्रेकफास्ट राईड आहे कोलॅबरेशनमध्ये बुलेट वर्ल्ड बरोबर. आणि ही आहे आपली टीम जी उज्जैनची आहे. काही नवीन चेहरे आहेत जे आपल्याला जॉईन झाले. हे मिस्टर अथर्व शिर्के जे आपले उज्जैनचे महाबली महाहनुमान. हे आपले द फ्रेम की तलाश. तुझं नाव समर्थ. आणि हा आपला नवीन चेहरा खास नवीन चेहरा रुपेश पवार. आणि पाटील आपलेले आहेत माझा छोटा चेतन, माझा दत्तक पुत्र, द लिजंड, द मॅरिक, द सागर निगम. भेटू आपण. आपल्याला खूप लेट झालाय. बुलेट वर्ल्डच्या दुकानावर आहोत. बुलेट वर्ल्डच्या दुकानाबाहेर, आपल्या माहेराच्या बाहेर. आणि सगळे रेडी आहोत. ओके, हे सगळ्या गाड्या आपल्या आहेत. हे आपले ओमकार साहेब. आज तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं. आज ही राईड आपण जी प्लॅन करत होतो ती राईड आता ॲक्च्युली चालू होते. फायनली तो डे अराईव्ह झाला आहे. आणि आम्ही सगळा लाईनअप सगळा सेटअप करून झाला आहे. फक्त आता सगळे गेअरअप होत आहेत म्हणून आपण थांबलो आहे. ते गेअरअप झाले की आपण लगेच निघू. ओके, सगळ्यांना मी नंबर्स दिलेले आहेत. कोण कशा सिक्वेन्समध्ये आहेत सांगितले. तुम्ही त्याच नंबरला फॉलो करा, कारण का गडबड नको कोणाची काय. आणि हे अशा आपल्या बाईक्स आहेत. मीटिओर ही लीड करते. सागर लीड करतोय. अथर्व शिर्के. हे सगळे ह्या सगळ्या बाईक्स आहेत. मीटिओर आहे, आपली बुलेट 350 आहे, अजून एक बुलेट 350 आहे, क्लासिक आहे. आणि आहे माझी बायको, ही माझी पिलियन आहे. आणि एक्सपल्स 2 एक्सपल्स आहेत. एक सागर दादाची एव्हेंजर आहे, तो आपले भाई चालवत आहेत. मी माझ्या लाडक्या मित्राला विसरलो इंट्रोडक्शन करायला. नाही बस काय, तू तिकडे पेअरिंग करत होता ना म्हणून. हा आपला लाईनअप आहे. पण सगळ्या नंबर दिलेत. सागर लीड करतोय आणि सगळ्यांना नंबर दिल्याप्रमाणे मी 5वा आहे, मी मिडलला आहे. माझ्या पाठीमागे पंकज कडू आहे आणि सगळ्यात लास्टला अथर्व शिर्के आहे. आणि आपली राईड चालू झालेली आहे. हा लाईनअप निघतो आपला. हा गेला आहे सागर. आणि या सगळ्या लाईनअपप्रमाणे सगळे निघालेले आहेत. चला, गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलो आहे लालबागला. बेसिकली आपण तिकडनं जाऊ शकत होतो, पण आमची याची इच्छा होती की आपण आपल्या लालबागच्या राजाच्या इथून युटर्न मारून आपली राईड चालू करावी. त्यामुळे आपण सगळे पुढपर्यंत आलेलो आहे. आता या पुढच्या सिग्नलला आपण युटर्न मारणार आणि आपण आपली राईड प्रॉपर चालू करणार. खूप भारी वाटतो हा सेटअप. म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 12 बाईक्स आहेत ज्या पूर्ण लाईनअपमध्ये आहेत. हा मारला आहे आपण युटर्न. आणि हे सकाळी सकाळी राईड करायला एवढं भारी वाटतं. आणि असा ग्रुप असेल आणि असा सेटअप असेल, असा लाईनअप असेल तर काही प्रश्नच नाही आहे.
बाकी याच्या पुढे अजून भरपूर राईड्स प्लॅन केलेल्या आहेत आम्ही. आपल्या बुलेटवरच्या पेजला फॉलो करा, तिकडे सगळ्या गोष्टी येतील, ज्या काही अपडेट्स असतील त्या. तुम्ही या ग्रुप जॉईन करू शकता. हे चाललेत आपले फोटोग्राफर, सगळ्यांचा फोटोशूट करत आहेत, सगळ्यांचे फोटोज. अरे चांगली राईड करायची म्हटलं तर मेमरीज हव्या, मेमरीसाठी फोटोज हवेत, व्हिडिओज हवेत. तर आपण ठाणं सोडलेलं आहे आणि आता भिवंडी बायपास वगैरे लागेल, कल्याण फाटा वगैरे गेले. कल्याण फाटा झाला की थोडा एक ब्रेक घेऊ, कारण का आम्हाला सवय आहे म्हणजे रेग्युलर राईड करायची. सो वी डोंट नो की किती जण एवढं राईड करू शकतात किंवा तेवढा लांब स्ट्रेच करू शकतात. सो आपण एक छोटासा ब्रेक घेऊ 10-15 मिनटाचा. सगळे काय सकाळी निघताना घाई गडबड कन्फ्यूज असतात, तर थांबले, थोडं माइंड रिलॅक्स झालं की पुढे हायवे लागेल, एन्जॉय करत जाऊ. इंटरकॉम पेअर झालेले पण खूप जास्त रायडर्स असल्यामुळे आम्ही खूप एकमेकांपासून लांब लांब झालो आहे. तर आम्ही आता सध्याला कोणी कनेक्टेड नाही आहोत एकमेकांसोबत, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट होतं आहे. कारण का काय की आम्ही बेसिकली आहे ना इंटरकॉमवरती कनेक्टेड असतो, त्यामुळे आमच्या गप्पा गोष्टी चालू असतात. आमची अख्खी उज्जैन राईड त्या इंटरकॉममुळे आम्हाला काही वाटलं नाही. ते आता आपण ठाणं बिणं सगळं सोडून आलो आहे आणि आता आपला हायवे लागला आहे, मुंबई नाशिक हायवे. हा रोड पण, या रोडचं पण बरंच मध्ये काम चालू आहे, पण ठीक आहे, थोड्या दिवसामध्ये हा रोड पण चांगला होईल. ऑलमोस्ट आता महाराष्ट्रातले सगळेच रस्ते चांगले झाले आहेत. ट्रॅव्हलिंग एवढं इझी आणि सोपं झालं आहे आता रस्त्यांमुळे, आणि ह्या गरजेचे सुद्धा आहेत. जेवढे रस्ते चांगले असतील, हे असं बघा आता हा मधीच उभा आहे, सांगा अशा वेळेला मग तुम्ही कोणाची चुकी मांडणार, ह्याची, माझी की पुढच्याची? सगळ्या गोष्टी होत असतात. आहेत हे असे रस्ते थोडे थोडे खराब आहेत, कुठे कुठे खराब नाही आहेत बट थोडे डायव्हर्जन्स आहेत. नाही त्या काही वर्षात मला वाटतं हे सगळे प्रॉपर होऊन जातील. थोडं फक्त या रस्त्याने त्यांना सांभाळून घ्यायचं. हे कट्स आहेत आणि थोडे थोडे रस्ते खराब आहेत, पण ठीक आहे, इतना तो चलता है. हे बघा या गाडीला काय केलं आहे नाही, सगळे पेपर्स लावून ठेवलेत. माहीत नाही गोप्रोमध्ये दिसतंय की नाही दिसतंय, पण यांनी पूर्ण सगळ्या काचेला पेपर लावून ठेवलेत. कदाचित ऊन आतमध्ये येत असेल, गरम, कारण का गरम भरपूर होत आहे. ऑलमोस्ट आता 9:30 वाजत आलेत. आता तर ही सुरुवात आहे, अजून पुढे किती गरम होणार आहे काय माहिती. सकाळपासून क्लायमेट प्लेझंट होतं, पण आता थोडं क्लायमेट गरम व्हायला लागलं आहे आम्हाला. तर एक छोटासा ब्रेक झालेला, कारण का सगळे फ्युलअपसाठी वगैरे थांबलेले, सगळे मागे पुढे झाले होते. तर आता आम्ही परत राईड चालू केली आहे आणि आता आपण डायरेक्ट ज्या हॉटेलला ब्रेकफास्टसाठी थांबणार आहोत तिकडे थांबणार आहे डायरेक्ट. मध्ये कोणताही ब्रेक नाही घेणार. ही चालली आपली ट्रेन कसारावर परत येते. हे आपले रायडर अथर्वचे फ्रेंड आहे आणि तो डॉक्टर आहे. आपल्याकडे डॉक्टर आहे, आपल्याकडे ड्रोन पायलट आहे, आपल्याकडे फोटोग्राफर्स आहेत. राईडला धमाल येते, सगळे मस्त सिंकमध्ये चालले आहेत. आता हे काय चाललंय देवास ठाऊक, पण एवढं मोठं आहे की ऑलमोस्ट हा अर्धा रस्ता कव्हर केला याने. पण हॅट्स ऑफ असतो या लोकांना जे हे ड्राईव्ह करतात. एवढं मोठं घेऊन चालणं आणि सगळं मॅनेज करणं इज व्हेरी डिफिकल्ट. सकाळपासून राईड चालू झाल्यापासून आम्हाला हा असा एवढा सुंदर रस्ता भेटलाय आणि सगळे रायडर्स मला वाटतं खुश असतील हा रस्ता बघून. आपण भेटू डायरेक्ट हॉटेलवरती, ब्रेकफास्ट करताना भेटू. आणि हा आपला आजच सकाळी पहिला ब्लॉग अपलोड झाला आहे, तर भरभरून प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, शेअर करा, कमेंट करा. आहेत सागर दादा निगम, टीम लीडर आमचे, त्यांच्या मागे आहेत फ्रेम की तलाश में.
आणि खूप भारी वाटतं याच्यासोबत राईड करायला ना. आमचा उज्जैन पासून जो सिंग बसलाय, मी, सागर, रोहित, अथर्व, मी एक माझ्या पार्टनरला खूप मिस करतोय. एक नाही दोन, एक तर निधी, अथर्वची बहीण माझी भाची, आणि एक अभि गराटे. भावाने टांग दिली आहे आपल्याला, आय डोंट नो का, पण ठीक आहे. तो काही महत्त्वाच्या कामांमध्ये, ती कामं इम्पॉर्टंट आहेत. राईड तर काय होतच राहतील. आणि आता साहेबांनी ब्लॉग पण चालू केलेत परत. ही इज बॅक. तो लवकरच राईड करेल आपल्यासोबत, त्यांनी प्रॉमिस केलं आहे मला. आपण पोहोचलो आहे आपल्या ब्रेकफास्टच्या हॉटेलवरती. चुकून पुढे आलो आहे मी. असं ही ब्रेकफास्ट करूया, कांदे पोहे आणि चहा रबडूया आणि जाऊयावरती म्यानमार गेटला. चल चल चल. आणि आहे ओरिझॉन हॉटेल. आपण हॉटेल मालकांशी ऑलरेडीच बोलून ठेवलेलं, आपला ब्रेकफास्ट रेडी आहे. इनफॅक्ट त्यांचा मला 3-4 वेळा कॉल आला सकाळपासून की तुम्ही पोचलात का, तुम्ही कुठे पोचला आहेत काय. आपण पोचलोय. हा तर पोचलोय. मस्तपैकी ब्रेकफास्ट करूया. बघा आपली टीम, हे सगळे आपले रायडर्स कसले भारी, एवढ्या गाड्या लाईनअपमध्ये चालत असतील. जस्ट इमॅजिन. तर मस्तपैकी फटाफट ब्रेकफास्ट करूया. भरपूर कडकडीत भूक लागलेली आहे. आणि मीच बनवला घरी चहा. नेहमी श्रद्धा माझ्यासाठी बनवते चहा. हा श्रद्धा, आज मी बनवली तुझ्यासाठी. कशी होती चहा? असं तोंड करून बोलू नको, खरंच सांग कशी होती. चांगली होती ना? आज तुला माझ्या हातची चहा पिऊन कसं वाटलं सकाळी? झोप उडाली. हो, नाही तर ती नेहमी झोपते, आज झोपली नाही आहे, म्हणजे माझी चहा चांगली झालेली. आता काय खाणार तू? आज फक्त कांदे पोहे तुला. रोज दर रविवारी ही मला कांदे पोहे खायला घालते. आता ह्या रविवारी मी हिला कांदे पोहे खायला आलो. आणि ती मगाशी मला म्हणते तू एवढ्या लांब मला कांदे पोहे खायला घेऊन आलाय. पंकज साहेब कडू हे द स्टार ऑफ द उज्जैन राईड आहेत. श्रद्धा काय म्हणते तू? बोल की. दर रविवारी आमच्या घरी पोहे असतात आणि मी ते खात नाही. आणि आज हिला पोहे खायला एवढ्या लांब घेऊन आलोय. खाल्ले की हे काय खातोय? पूर्ण फिनिश तुलाच करायचं. फिनिश ब्रेकफास्ट राईडला खाल्ले बायकोचे टोमणे. कांदे पोहे रविवारी पोहेच करतो. आता मेनूमध्ये फिक्स आहे. संडे पोहे. अजून लग्न काय नाही केलं. हे बघा गाईस हे बघा चमत्कार झालेला आहे. हा चमत्कार बाबा चमत्कार. हा मी माझा प्लेट पूर्ण संपवलं नाही मी. अरे एक चम्मच घास कसा आला का माहिती नाही. मला असं वाटतं असा आला. तर बघू शकता गाईस 2 चम्मच आले आहेत असे. बाबा चमत्कार. आज बसलेला त्या मागे त्याला एक्सपिरियन्स विचारा. तुझ्या पाठी कोणाला घेऊन आला? मला नाव पण नाही माहिती त्याला. तो त्याचा जीव मुठी घेऊन बसलेला. त्याचा जीव असा बसलेला. मी त्याला काय बोललो? मी म्हटलं तू ज्याला घेऊन आलाय त्याची ओळख तरी करून दे. तो मलाच माहित नाही तो कोण आहे. थैंक यू वेरी मच. बहुत अच्छा सर्विस दिया आपने. और ये अपना कसरा घाट के यहाँ पे ओरिजिन होटल है.
हम लोगों ने इनको कल कॉल किया था और इन्होंने हम लोग के लिए बहुत अच्छी सर्विस अरेंज की। हम लोग आने के पहले इन लोगों ने लिटरली सब रेडी रखा था। 4 बार इन्होंने हम लोग को फ़ोन किया और फ़ोन करके पूछा आप कहाँ तक पहुँचे हो, कहाँ तक पहुँचे हो। बहुत अच्छी सर्विस है, थैंक यू वेरी मच। जो भी ये रूट से जा रहे हैं आप यहाँ पे रुक सकते हो। अगर आपका ग्रुप है, बाइकर्स है, कितने 50 बाइकर, 100 बाइकर, जितने भी है, बस एक आधा घंटा पहले फ़ोन कर दीजिए, ये आपको सब रेडी करा के देंगे। थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच। भर उन्हात सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे। हा आपला फ्रेम की तलाश में, त्याला त्याची फ्रेम भेटली आहे। आणि आपले सागर दादा, आज यांच्या ह्या टूल किटमुळे माझा सायलेन्सर वाचला आहे। तो टूलकिट सगळीकडे कामाला येतो आपला। थँक्यू दादा। तर ही आहे परफेक्ट फ्रेम। आता एक आम्ही एक ड्रोन शूट घेणार आहे। आता ते लोक बोलतात की एक हार्ट बनवूया आणि सागर ड्रोन घेऊन रेडी आहे आणि आपले 360 वाले दादा आता त्याची प्रिपरेशन चालू आहे की हार्ट कसा बनवूया। आता बघूया आता कसं काय होत आहे। हे सर्व जे काय होईल ते तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये बघायला भेटेल। काय बोलतात सर्व बरोबर ना? कशी वाटते आयडिया? बोलतात हार्ट बनवायचं। आता बघूया हार्ट बनते का काय बनते ते बघूया आता ड्रोनमध्ये समजणार आपल्याला। जे बनले तुम्हाला जे दिसणार बघूया आता। हे बघा सगळे हेल्मेट्स लाईन अप आहेत। कोणी उचलला? उचलणारा हा एकच असतो नेहमी, नेहमी ऑड मॅन आउट नेहमी। आपण आलोय म्यानमार गेट। आपली राईड झाली आहे कंप्लीट इथे। अरे मालक तर तुम्ही द्या माझे आमचे आपले धनी बस। असंच भाई असंच मी बनवायचं रिझन तेच आहे। हा असाच दिसणार आहे प्रत्येक राईडला आणि प्रत्येक राईडला हा माझ्यासोबत बाईक चालवणार। थँक्यू। अरे बस परत तू थँक्यू बोलला तर आम्ही येणार नाही। आपण आता निघतोय म्यानमार गेटवरून। फक्त फोन बाहुली डॅम आम्ही स्किप करतोय बिकॉज ऑफ काय झालं आहे की हा तो तिकडनं खूप लांब आहे। 32 किलोमीटर आहे आणि 32 किलोमीटर जाऊन परत 32 किलोमीटर येऊन टोटल 64 किलोमीटर्स होत आहेत। भयंकर गरमी आहे बघा। प्रत्येकाचे चेहरे बघा। ह्याचा तर चेहरा नेहमी खिललेलाच असतो का ते माहित नाही। मागे बसून मजा घेणारा माणूस। सागर आपली गाडी आली आहे ती बघा। कॉन्ट्रॅक्टर आपल्याला घ्यायला आलाय गदा मजुरी। आता दगडी पोडायला जायचंय आम्हाला। कामं झाली आता। मजा घेतले। अरे थांब आम्ही राहिलो, आमचा रोज राहिला। तिरंगा आणि आपल्या तिन्ही गाडीला असा तिरंगा लागलेला आहे। सध्या आम्हाला या सावलीची खूप जास्त गरज होती। 4-5 रायडर आपले एक्सपल्स वाले आणि एव्हेंजर वाले मागे राहिले। थोडं थांबलोय आम्ही त्यांच्यासाठी। खूप जास्त गरम होतं। ते आले की आपण लगेच निघू। हा माणूस माझ्यावर रुसला आहे का ते मला माहित नाही। मी याला पप्पी देतोय तरी हा माझ्यावरती रुसलेला आहे। हा रोज गाडीवरती बसला ना की मला बोट दाखवतो। नाही खूप मजा येते आणि खूप छान राईड झाली आहे। द लेजंड सागर लिगम
आमचा एक ब्रेक घेतलेला आम्ही. खूप जास्त तहान लागलेली सर्वांना. सागर तर हायड्रेशन पॅक घेऊन फिरतोय, पण तरी पण त्याचा काही उपयोग नाही आहे. हो तुला होतोय पण आम्हाला होत नाही आहे ना. आम्ही त्या तिकडे अर्धा किलोमीटर चालत जाऊन किती 500 मीटर गेलो आणि 500 मीटर आलो. 1 किलोमीटर चाललो ऑलमोस्ट आम्ही. आणि किती झाला, अर्ध्या तासाचा ब्रेक झाला, ऑलमोस्ट अर्ध्या तासाचा ब्रेक झाला. पण खूप गरम होतं आहे भयंकरवालं. सगळे डिहायड्रेट झालेले. आम्ही भिवंडी पोहोचलो आहे आणि राईट साईडला बघा हे ट्रॅफिक आहे आणि इथे सुद्धा ट्रॅफिक धूळ. मगाशी आम्ही उन्हानी तानेनी त्रासलेलो होतो, आता ट्रॅफिक आणि धुळेनी. हे आपण आलोय मुंबईमध्ये. मुंबई आणि आपले अर्धे रायडर पोहोचले आहेत ऑलरेडी बुलेट वर्ल्डमध्ये. हे आपण पोहोचलो आहे आता बुलेट वर्ल्डमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट पोहोचतोय. जिथून राईड चालू केलेली आता फायनली तिकडे आपली राईड संपलेली आहे. भेटू थोड्या वेळात फ्रेश होऊन. राईड संपलेली आता, संपलेली नाही आहे, इथं सुरुवात आहे. ही पहिली राईड झाली आहे जी आता आम्ही संध्याकाळी इथे संपवली आहे. ब्रेकफास्ट राईड जे आम्ही पोहे खायला गेलेलो. 12 तास लागले आम्हाला जाऊन पोहे खाऊन यायला. आणि ही सगळी आपली गँग बसलेली आहे. अथर्व, रोहित, आपले धनी, आपले मनी आणि हे सनी. आणि ही आज दमली आहे भरपूर. पहिली राईड आहे याची. सध्या तुझा काय एक्सपिरियन्स? भरपूर दमली आहे ती. तिला लास्ट असं वाटत होतं की बस जवळ कुठेतरी घर पाहिजे होतं. तर थँक्यू ओमकार, थँक्यू व्हेरी मच. हा एवढा छान एक्सपिरियन्स आम्हाला द्यायला. आणि नेक्स्ट टाइम पासून आपण आणखी ह्याच्यापेक्षा भारी राईड करू. चला बाय बाय, साइन ऑफ. आज मी साइन ऑफ करतो कारण आम्ही खूप दमलेलो आहे. आता आमची काही एनर्जी उरलेली नाहीये. चलो.